रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण बोलणार आहोत अशा एका दिवसाबद्दल, ज्या दिवसाबद्दल भगवंत स्वतः म्हणतात, या दिवशी जो माझं नामस्मरण करतो त्याला मी जन्मजन्मांतरीच्या पापांपासून मुक्त करतो. तो दिवस म्हणजे अपरा एकादशी, जो केवळ एकादशी नाही तर आपलं संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद बाळगतो. भगवंत आपल्याला मुक्तीचा मार्ग देतात, तोच म्हणजे अपरा एकादशीचा दिवस. या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांचे पाप, कर्मबंध आणि दुःख दूर होतात असे मानले जाते. ही एकादशी म्हणजे जीवनात एक नवीन प्रकाश किरण. शरीराच्या शुद्धीसाठी आपण उपवास करतो, पण आत्म्याच्या शुद्धीसाठी हे व्रत असतं. या एकादशीचे महत्त्व, व्रत कसे करावे, कथा आणि त्याचे आध्यात्मिक लाभ हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. ही एकादशी केवळ उपवासाची नव्हे तर आत्मशुद्धी, मनशांती आणि मोक्ष मार्गाची एक संधी आहे. चला तर मग प्रारंभ करूया या पवित्र प्रवासाला. अपरा म्हणजे अद्वितीय, अदृश्य पापाचा नाश करणारी अशी एकादशी. हिचे दुसरे नाव अचला एकादशी असेही आहे. ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच अपरा एकादशी. याचे विशेष महत्त्व कर्मबंधन, पाप, दुःख यापासून मुक्तीसाठी मानले जाते. ही एकादशी विशेषतः कर्माने कलुषित झालेल्यांसाठी आहे. कोणत्याही चुकीच्या कृतीमुळे अज्ञानात जे पाप लागले असेल त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून ही एकादशी आहे. श्री विष्णूंनी सर्व पापांचे समूळ उच्चाटन करणारी एकादशी भक्तांना दिली आहे. या दिवशी भगवान विष्णूचं व्रत केलं जातं आणि विष्णू धर्मोत्तर ब्रह्मवैवर्त स्कंद पुराणात तिचा उल्लेख आहे. या दिवशी व्रत ठेवलं, उपवास केला, भगवंताचं स्मरण केलं तर जन्मभराच्या चुकांची धुलाई होते. ही केवळ शरीराची शुद्धी नव्हे तर आत्म्याची शुद्धी आहे. शास्त्रात सांगितले आहे की सहस्र गोदानाचे पुण्य अपरा एकादशी व्रताने मिळते. या दिवशी केवळ उपवास नव्हे तर भक्तिभावाने केलेली प्रार्थना, श्री विष्णू नामस्मरण आणि सात्विक आचरण हे खरे व्रत ठरते. विशेषतः स्त्रियांनी व्रत केल्यास सौभाग्य, संतती आणि गृहशांती मिळते. दरवर्षी अपरा एकादशीचे व्रत करणाऱ्याला मोक्ष प्राप्ती होते असे विष्णू धर्मोत्तर पुराणात सांगितले आहे. हा दिवस म्हणजे आत्मशुद्धी, मनशांती आणि भगवंताच्या कृपेस पात्र होण्यासाठी सुवर्ण संधी आहे. ज्यांच्या जीवनात अडथळे, नुकसान, मानसिक अस्वस्थता आहे त्यांनी या दिवशी मनपूर्वक व्रत केल्यास चमत्कारिक बदल अनुभवता येतो. आजच्या काळात आपण रोज कितीतरी कर्म करतो, काही जाणून बुजून, काही न कळत, काही चुकीचं होतं तर काही योग्य, पण या सगळ्याचा प्रभाव आपल्या मनावर आणि आत्म्यावर राहतो. ही अपरा एकादशी हे सगळं साफ करणारी दिव्य झाडू आहे. या दिवशी व्रत केल्याने आपले वाईट कर्म, अपराध भाव आणि मानसिक न्यूनगंड हळूहळू वितळू लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं, हे व्रत केल्याने भगवंत आपल्याला आपल्या सान्निध्यात घेतात. आपण या जन्मात काय केलं आणि पूर्वजन्मात काय कर्म केलं हे आपणास ठाऊक नसतं. कितीतरी वेळा आपण संकटात अडकतो कारण आपलं सूक्ष्म शरीर पापांनी भारलेलं असतं. या अशुद्धतेपासून मुक्त होण्यासाठी भगवंताने मार्ग दिला आहे. व्रत, उपवास आणि स्मरण. अपरा एकादशीचं व्रत केल्याने मन, वाणी आणि शरीर तिन्ही शुद्ध होतात. आपण जे बोलतो, जे वागतो आणि जे विचार करतो त्या सर्वांचा तपस्वी परिणाम या दिवशी शुद्ध होतो. हे व्रत केवळ परंपरेचा भाग नसून आत्मोन्नतीचा पायरी आहे. आता पाहूया अपरा एकादशीचे व्रत कसे करावे. एक दिवस आधी म्हणजे दशमीला संध्याकाळी सात्विक अन्न घ्यावे, ब्रह्मचर्याचं पालन करावे, मानसिक शुद्धता ठेवावी, मन, वाणी आणि कृत्य शुद्ध असावीत. आणि एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून भगवंताला नमस्कार करावा, श्री विष्णूची पूजा, तुळशी अर्पण करावी आणि विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, श्रीमद भगवद्गीतेचे पठण करावे. उपवास शक्य असल्यास करावा. दिवसभर सात्विक विचार आणि वागणूक ठेवावी. संध्याकाळी दिवा लावून भगवान श्री विष्णूची आरती व कथेचे श्रवण करावे. द्वादशीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला व्रत पूर्ण करावे. ब्राह्मणाला किंवा यथेच्छ आपल्याला जे दान करता येईल ते अन्नदान, वस्त्रदान आपण करू शकतो. ब्राह्मणाला करावे किंवा मंदिरात जाऊन आपण ते दान करू शकतो. दान केल्यानंतर मगच अन्नग्रहण करावे. केवळ शरीराने नव्हे तर मनाने, वाणीने आणि बुद्धीनेही सात्विक राहणं हेच या व्रताचं खरे फल आहे.
व्रत म्हणजे उपासनेचा एक विशेष दिवस, तो शरीरासाठी नाही, आत्म्यासाठी असतो. आता पाहूया अपरा एकादशीची पौराणिक कथा. आपल्याला पौराणिक कथा नेहमीच काहीतरी शिकवून जातात. अशीच एक सुंदर कथा आहे राजा महिध्वज आणि त्याचा भाऊ वज्रध्वज याची. प्राचीन काळात महिध्वज नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता. त्याचा भाऊ वज्रध्वज अत्यंत द्वेषी आणि अहंकारी होता. एका रागाच्या भरात त्याने आपला भाऊ महिध्वज याला ठार मारले आणि त्याचे शरीर एका वृक्षाखाली गाडले. महिध्वजाची आत्मा त्या वृक्षात अडकली गेली. तिथे तो भटकत राहिला, कारण त्याचं एकादशीचं व्रत अपूर्ण राहिलं होतं. एकदा एक ऋषी त्या झाडाखाली गेले आणि त्यांना महिध्वजाच्या आत्मेची कथा कळली. त्यांनी त्याच्यासाठी अपरा एकादशीचं व्रत केलं आणि त्याचे पुण्य महिध्वजाला अर्पण केले. त्या पुण्याच्या प्रभावाने महिध्वजाची आत्मा मुक्त झाली, त्याला मोक्ष प्राप्त झाला. या कथेचा संदेश म्हणजे कोणतेही व्रत आपण फक्त स्वतःसाठीच नव्हे तर दुसऱ्याच्या कल्याणासाठीही करू शकतो. दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेले व्रतही महान पुण्य देते. आता पाहूया अपरा एकादशीचे आध्यात्मिक लाभ. मनुष्य जन्मातील पाप, चुकीचे निर्णय, कर्माचं ओझं हलकं होतं. जन्मजन्मांतरीची व अज्ञानात केलेली कर्मे दूर होतात. पापमुक्ती होती. जीवनात आलेल्या अडचणी, अडथळे शांत होतात. कष्टांचा अंत होतो. मानसिक चिंता, अपराध, गंड यातून मुक्ती होते. अपराध भाव, चिंता, द्वेष यातून मुक्तता होते. घरात सुख, समाधान, संतती, सौख्य, कुटुंब सौख्य लाभते. वैवाहिक जीवनात सुख, शांती, संतती प्राप्ती होते. व्रतामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. वाद कमी होतात. हरिपाठ, जप आणि दान यामुळे आपण देवाच्या अधिक जवळ जातो. भक्ती आणि व्रताने आत्मविश्वास वाढतो. मन प्रसन्न राहतं. स्वतःवर विश्वास, संयम आणि साधनेसाठी प्रेरणा मिळते. आत्मबल वाढतो. भक्तीने आत्मा प्रबळ होतो. संयम वाढतो. मोक्ष प्राप्ती होते. शरीराला अन्न हवं तसं आत्म्याला नामस्मरण हवं. ही एकादशी म्हणजे आत्म्यासाठी दिव्य खुराक आहे. भगवंताचं स्मरण हेच सर्व बंधनातून मुक्त होण्याचं साधन आहे आणि ही एकादशी त्याचं दिव्य साधन आहे. तर मित्रांनो, अपरा एकादशी हा केवळ एक उपवासाचा दिवस नाही. हा दिवस आहे देवाकडे झुकण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि जीवनात प्रकाश भरण्याचा. आपण या दिवशी काहीही केलं, एक जप, एक हरिपाठ, एक तुळशीसमोरचा दिवा, तरीही भगवंत आपल्या कृपेशिवाय, आपल्याला कृपा केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या अपरा एकादशीला संकल्प करा की आपण आपल्या आत्म्याला शुद्ध करू, मन शांत करू आणि देवाच्या चरणी नतमस्तक होऊ. अपरा एकादशी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, ती एक आत्मिक शुद्धीचा मार्ग आहे. आपण सर्वांनी आपल्या जीवनात ही एकादशी साधावी, व्रत करावं आणि भगवंताच्या कृपेचा अनुभव घ्यावा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. धन्यवाद.